जेव्हा बघावा तेव्हा विठोबा विठोबा विठोबा. ए पांडुरंगा, हा कसं चालायचं? हा याचं काय पुढचं बघायचं की नाही? का नुसतं पांडुरंगाच्या मागे धावायचं, पांडुरंगाची वारी करायची, पण मात्र वारी कधी चुकवत नाही. माझा कारभारी कधी वारी चुकवत नाही. पण आता आपली लेक मोठी झाली, त्याचा काय विचार माताला आहे की नाही? एवढंच करायचं? थोर वयात आली नाही बाबा, मी नाही तुमच्या मंदिरात मित्रात. आता चल, त्या पांडुरंगाचं नामस्मरण कर, काही देखील बोलता येणार नाही. पांडुरंगाच्या नामस्मरण हे काय बोलायचं असेल ते मला बोल. बरोबर आहे, दोघांना हात जोडले ना. मग त्या विठ्ठलाने काय कमी केलेलं आहे? आता एवढा धामधर्म दिलेला आहे. काहीच कधी कमी केलं नाही. हो, पण तुमच्या डोक्यात काही विचार येतात की नाही? काय करायचं आहे सांग भाऊ. मला पांडुरंगाशिवाय काही देखील दिसत नाही. ते पण मी सांगू. अहो, हाताचा पाळणा केला, बरोबर आहे, हाताचा दिवा केला. अहो, लहानाची मोठी झाली. कोण ती? आपली कोण? लक्ष्मी. हा, हो, तिचं लग्न विवाह करायचं की नाही? चला, त्याने दिलेलं आहे. त्याने जो दिली त्यांनी चाला दिलेला असतो. तोच करणार आहे. तो माझा पांडुरंगच करणार आहे. आपण कधी थोडंसं वय झाल्यावर का आपण म्हातारपण घेतल्यावर? आता तू निवांत राहा. पांडुरंगाचं नामस्मरण करत सगळं काही ठीक होणार आहे. पांडुरंगा, त्या माणसाला काहीतरी बुद्धी दे रे. अरे, पूर्ण आपली वयात आली. हा, त्या गावातली पोरं जोरं, कुणाची नजर कशी असते, काय असते ते कुणाला ठाऊक नाही. आणि आजच्या जमान्यामध्ये कुणाचा काही भरोसा नाही. श्री हरी, श्री हरी, श्री हरी. विठ्ठलाचा
चला क्या आता गावात भगवंताच्या नामात मला किती ताकद आहे बघितली ना. हवं देवाचं नाम स्मरण तर आहे. आता देवाच्या नामात म्हणून चालू होतं तू देखील नाचायला लागली की नाही. काय करू आता आयुष्य गेलं तुमच्या सोबत नाटकाच्या वाऱ्या करू. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे वारी करायची नाही भजन करायचं नाही मग करायचं तरी का. अहो मी धन्य अहो सगळं करा बरोबर आहे. देवाचं देवाचं तिला काहीतरी ऐका चाललेल्या या कार्यक्रमासाठी कशा गावचे माजी सरपंच हरिभक्तपरायण किरण महाराज जाधव, भावी सरपंच किरण महाराज जाधव, पैलवान आनंद जाधव उद्योजक, पैलवान संदीप अण्णा सोनवणे, पैलवान आदित्य भाऊ जाधव यांनी या चाललेल्या कार्यक्रमासाठी 1000 रक्कम दिलं. तेव्हा श्री सोमनाथ प्रबोधन नाट्यमंडळ आभारी आहोत. धन्यवाद. मग काय करायचं हे सांग पाहू. हो काय करायचं बघा ना कशा चालत्या सुद्धा मुली पण कशा रंगानं सोबत. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे कशा मुलीची लग्न झाली बरोबर आहे. म्हणजे तुझं आपल्या पोरीचं लग्न नको व्हायला. चला बरोबर आहे. हे म्हणते ते माझ्या डोक्यात होतं पण तुम्ही त्या भगवंतावर हवाला घेतला होता. करणारा तो भगवंत आहे ना. मला ते काय सांगू नका. मग पोरीचा यंदा लग्न ठरवून घ्या. ठीक आहे म्हणजे तुला मला लक्ष्मीचं लग्न करायचं आहे. होय पण तू होती मग लक्ष्मीचं लग्न करायला काय आहे आपल्याजवळ. आपण हा राखून देवी भजनाचा कार्यक्रम करतो मंदिरात जातो आणि भजन करतो एवढंच आहे. अहो काय आहे म्हणजे ती आपली शेतीवाडी आहे तिकडे थोडीशी जागा जमून आहे. काय बोलत आहे तेव्हा ती जराशी घाण ठेवा. नाही माझा प्राण गेला तरी चालेल पण मी ती माझी जमीन ओपणार नाही. जमीन ओपून काय करणार आहे हे काय खूप बोलत आहे. मग तुम्हाला एकच आहे मार्ग. हॅलो ऐका तसेच चाललेल्या कार्यक्रमासाठी कशा गावचे भावी सरपंच हरिभक्तपरायण किरण महाराज जाधव, पैलवान आनंद भाऊ जाधव उद्योजक, पैलवान संदीप अण्णा सोनवणे, पैलवान आदित्य भाऊ जाधव, पैलवान सोमभाऊ भेगडे माजी नगरसेवक, भावी नगरसेवक तळेगाव दाभाडे यांनी चाललेल्या कार्यक्रमासाठी 1000 रक्कम दिलं. तेव्हा श्री 1000 रक्कम दिलं. तेव्हा श्री सोमनाथ नाट्यमंडळ आभारी आहोत. धन्यवाद. जनावर काय म्हणणे आहे ते सांग पाहू. तुझं म्हणणं आहे जमीन निवडा वापरायचं आणि आपल्या लक्ष्मीचं लगीन करायचं. होय जनावर नाही माझ्याकडे ते होणार नाही. मी जाऊन एखादा भोग घेऊन देईन परंतु जमीन वापरणार नाही. मग कसा आणायचा पैसा आपण. मला तूच मार्ग सांग. तू मार्ग सांग तूच सांगणार आणि मी करणार. सांगू का मार्ग खरं सांगू. होय मग तर चांगलं सांग. अहो तो सावकार नाही का हा? सावकार सावकार तो सांग. हा हा काय करायचं आहे. त्याने कुणाच्या पोरीच्या लग्नाला दिलं होतं. त्याचं आपण दिलं होतं का? त्याच्याजवळ तो राहत. भगवंत काय ऐकत आहे मी हे. अरे रातून हे तुझी भक्ती करतो आणि त्या सावकारा तू कर्ज करून माझ्या मुलीचं लग्न करणार नाही. हा मग आपला कुठला मार्ग काय आहे. बरोबर आहे तू म्हणते ते सुद्धा बरोबर आहे. आपल्याजवळ काही नाही. आपण गरीब आहोत की थोडीशी शेती आहे त्याच्यात जर पाऊस पडला तर पिकती नाही तर पिकत नाही. मग आणि आता लक्ष्मीचं लग्नाला आलेलं आहे. तुझं म्हणणं असं आहे अरे सावकाराकडे जाऊ आणि त्याचं कर्ज काढून त्या मुलीच्या लग्नाकरता आमचं का. करा ना. ठीक आहे लक्ष्मी तुला ऐकतो परंतु तुझ्या मार्गाला लाग. पांडुरंग माझा पावला बरं का. बरोबर आहे. मला त्या पांडुरंगाने एक मुद्दा दिलेला आहे. हा ठीक आहे मी सावकाराकडे जातो आणि कर्ज काढून मुलीचं लग्न करू. बरं बरं लवकर करा मी खरंच जाते. ठीक आहे. ऐका कैलास दत्तोबा जाधव अध्यक्ष उत्सव कमिटी
50 करोड आभारी आहोत. धन्यवाद. सुंदर दिसत आहे. ते जर पाखरू आपल्या जाळ्यामध्ये आलं तर किती आनंद होईल. वेळ कशाला, वेळ जातात कोणावरती जातात आणि कोण येतं का तेच पाहतोय. बरोबर आहे सावकारजी. मला वाटलं होतं तुम्ही गरीबाला बघून
तुमच्या वादावर येतो. बरोबर आहे विठोबा. आता फायदा देऊ वाड्यावर जाणार तुझ्या जमिनीवरती तुला कर्ज दिलेलं आहे. ते असणारं कर्ज मात्र तू पुन्हा मला परत केलं असतानाच आज माझ्या वाड्यावरती येण्याचा कारण तरी कुठला आहे? सावकार, जमिनीवर कर्ज काढलेलं आहे ते तसंच राहू द्या. परंतु माझी एकुलती एक मुलगी आहे. अहो मला मुलगा नाही, पोटी संतान नव्हतं. त्या पांडुरंगाची भक्ती केली, त्या पांडुरंगाने फळ म्हणून मला माझ्या पोटीची माझी लक्ष्मी दिलेली आहे. सावकार, तिथं काहीतरी बरोबर करायचं म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. ह्या गरीबाला विठोबा तुझ्या पती रक्त गडगडाला ती लक्ष्मी बरोबर आहे, वयाने उपवास झालेली आहे उपवास झालेला आहे. आणि तिच्या लग्नाच्या कार्यासाठी तू आज माझ्या सर्वांच्या वाड्यावरती आलेला आहे. म्हणजे तुला काय पाहिजे? सावकारजी, तुम्हाला माझं खोटं वाटलं तेव्हा जर मी मागणी टाकली तर त्या मागणीला मान्य करणार का नाही सावकार? विठोबा अरे आतापर्यंत आमची घर करायची असताना जिथे सौभाग्य आहे आतापर्यंत आम्ही चालवत आलेलो अजून आमच्या असणाऱ्या वाड्यामधून कोणी बीज पैसा घेतल्याशिवाय माघारी गेला नाहीये. बरोबर आहे आम्हाला सावकार. गरिबाची जाण आहे आणि गरिबासाठी हा नागे सावकारा टुक्करपण गावामध्ये आहे. काय तुझ्या मनात इच्छा असेल तू बोल, मी पूर्ण करण्यासाठी तयार आहे. बरोबर आहे सावकार. मला वाटलं होतं तुम्ही गरीबाला पदरात घेणार म्हणून मी इथे आलेलो आहे. सावकार, मला थोडंसं कर्ज पाहिजे. माझ्या मुलीचं लग्न करता काहीतरी दोन पैसे द्या, एवढंच मानलं. म्हणजे विठोबा